तुझ्या सोबतीने आजच्या भागाची सुरुवात होते मल्हारच्या वाढदिवसापासून. तर आता इथे मल्हारचा वाढदिवस असतो आणि आता सगळेजण जमलेले असतात, सगळेजण नटून तटून आलेले असतात. तर आता इथे जिया म्हणते, वाव ब्रो किती छान दिसतोयस मामा, तुला नाही वाटत आज त्याची दृष्ट काढावी म्हणून? असं म्हणते जिया. हो तर आपला मल्हार आहेच मुळात खूप हँडसम असं म्हणते आता इथे रेवती मावशीने. म्हणते कुणाची दृष्ट नको लागायला. मल्हार असं म्हणतो आता दीप. अरे लक्ष कुठे आहे तुझं? तर तिथे नुपूर नसते बघा प्रेक्षक हो, बाकी सगळे लोक असतात. तू इथेच आहेस पण असं वाटत नाही की तू इथे आहेस असं म्हणतो दीप. तर आता मल्हार म्हणतो असं काय नाहीये, मी इथेच आहे असं म्हणतो. चला चला मग केक कापून घेऊया आपण असं म्हणते आता ताडीची आई. गायत्री लहान आहेस का आता असं म्हणतो ताडीचा बाप बघा प्रेक्षक हो. वहिनी असं म्हणते आता इथे रेवती मावशी. केक कापायला इथे सगळे हजर तरी असायला हवेत ना. नुपूर कुठे आहे असं म्हणते ती. काय रे बायको कुठे आहे तुझी असं म्हणते ती. नाही इथे नवऱ्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन चाललंय आणि मॅडमचा पत्ताच नाही आहे बघा असं म्हणते आता रेवती मावशी. हो ना आहे कुठे तुझी नुपूर असं म्हणते तायडे. आपण सगळे तुझा बर्थडे सेलिब्रेट करायला जमलोय आणि मिसेस खानविलकरच नाही आहेत असं काय नाही आहे तायडे, ती येईलच. मला सांगून गेली ती असं म्हणतो मल्हार. मी जरा आलोच असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो मल्हार बाहेर जातो फोन करण्यासाठी बघा प्रेक्षक हो नुपूरला. तर आता तो बाहेर आलेला असतो आणि कॉल करतो. हॅलो नुपूर असं म्हणतो मल्हार. हॅलो मल्हार सर, मी इथे कर्जत जवळ ना एका जंगलामध्ये हरवली आहे सर असं म्हणते नुपूर. मला कळत नाही इथून बाहेर कसं यायचं आहे असं म्हणते ती. पण तू कर्जतला काय करतेस असं म्हणतो तो. हॅलो हॅलो असं म्हणत असते ती. तर आता त्यांचं कनेक्शन डेट झालेलं असतं बघा प्रेक्षक. नुपूर नुपूर असं म्हणत असतो मल्हार. तर आता इथे मल्हार आतमध्ये येतो. त्याडे माझं एक महत्वाचं काम आहे, मी आलोच असं म्हणतो मल्हार. आणि आता तो बाहेर जातो. हे मल्हार मल्हार असं करत असं सगळेजण. मात्र आता इथे मल्हार बाहेर गेलेला असतो बघा प्रेक्षक हो. हा असं का अचानक कुठे निघून गेला आता असं म्हणते आता इथे रेवती मावशी. हो केक कापायचं पण राहूनच गेला असं म्हणते ताडीची आहे. खूप टेन्शन मध्ये होता तो असं म्हणतो ती. पण फोन कुणाचा आला असेल त्याला असं म्हणतो आता तायडेचा बाप. आता हा एवढा हायपर होऊन असा अचानक निघून जाईल असं वाटलंच नव्हतं मला असं म्हणते तायडे. हे प्लॅन मध्ये नव्हतंच. आता ह्याचं काहीतरी करावं लागेल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील असं म्हणते तायडे. तर आता इथे तायडे आपला फोन हातामध्ये घेते. मल्हार म्हणजे ना कर अगदी असं म्हणते आता रेवती मावशी. इथे त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन चालू आहे आणि निघून गेला असा, कोणालाही न सांगता निघून गेला असं म्हणते ती. मम्मा ब्रो खूप टेन्शन मध्ये दिसत होता, मला असं वाटतंय काहीतरी अर्जंट काम असेल, मला वाटतं आपण थोडा वेळ वाट बघूया असं म्हणतात तायडेचे बाबा. तर आता इथे इट मेक सेन्स असं म्हणतो दीप. पण तो कुठे गेलाय कळालं नको का आपल्याला असं म्हणते तायडेची आई. तर आता इथे फोनवर बोलत असते बघा प्रेक्षक जिया. फोन लावून बघत असते. कुठेही निघालेस तू? अर्जंट काम आहे सर, मला जावं लागेल असं म्हटलेली असते ना नुपूर. तर बघा प्रेक्षक तायडे सगळं बघितलेले असते ना. तर आता इथे फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय तायडेने काय कसा प्लॅन आखलेला असतो म्हणून. तर मल्हार म्हटलेला असतो पण संध्याकाळी पार्टी तर अटेंड करशीलच ना? हो असं म्हटलेली असते नुपूर. हो मी पार्टीला वेळेत पोहोचेन. आता मी तुम्हाला एवढंच सांगू शकते, मला आता त्या ठिकाणी लवकर पोहोचायचं असं म्हणते ती. बाय असं म्हणून पळून गेलेली असते ना नुपूर. तर आता तायडेने हे सगळं बघितलेलं असतं. तर आता तेवढ्यातच कॉल आलेला असतो तायडेला. तर आता ती कॉल करते ते शूटरला. सोनाली नुपूर आता घाईघाईत कुठेतरी निघाली आहे असं म्हणते ती. आता असं म्हणते शूटर. आज मल्हारचा वाढदिवस आहे तरी ती बाहेर निघालाय, ह्याचा अर्थ तिला संजनाबद्दल काहीतरी कळालंय असं म्हणते तायडे. सो तू निघ लगेच निघ. नुपूर संजनापर्यंत पोहोचायच्या आधी तू संजनापर्यंत पोहोच, कळलं असं म्हणते आता तायडे. येस मॅम असं म्हटलेली असते शूटर. तर आता तायडे म्हणते हॅलो तुमचं नुपूरकडे लक्ष आहे ना, तिला रस्त्यामध्येच अडवायचंय. तर आता इथे तायडेचा सगळा प्लॅन असतो बघा प्रेक्षक हो. तर आता दीपने पण कॉल केलेला असतो. तर आता जियाने पण कॉल केलेला असतो. तर आता जिया म्हणते प्रो आणि वहिनी दोनांचेच कॉल लागत नाहीयेत, अचानक कुठे गेलाय हा असं म्हणते ती. तर आता बघा प्रेक्षक हो खूप टेन्शन मध्ये आलेली असते आता जिया. तर आता तायडे म्हणते जरा थांबा, टेन्शन घेऊ नका उगाच, लगेच आताच गेलाय तो, थोडा वेळ द्या, तो करेल फोन आणि सांगेल कुठे येतो असं म्हणते ती. पॅनिक होऊ नका असं म्हणते तायडे. वाट बघू थोडा वेळ असं म्हणते ती. हा असं म्हणते ताडीची. तर आता इथे नुपूरला जंगलामध्ये हरवलेलं दाखवलंय. तर आता ती फोनची बॅटरी घेऊन चालत असते बघा प्रेक्षक होता. ते टॉर्च चालूच असतं आणि आता ती इकडे तिकडे बघत असते कुठून वाट मिळते का म्हणून. तर आता ती बघत असते कुठून जायचं वगैरे आणि चारी बाजूला झाडं असतात बघा प्रेक्षक. खूप जास्त घाबरलेली असते ती आता इथे. त्याच्यात समोरून काहीतरी जाताना दिसतं तिला. तिला वाटतं सापच आहे की काय म्हणून. तर खूप जास्त घाबरते बघा प्रेक्षक आता इथे नुपूर. मात्र ती काठी निघते. काठी आहे असं म्हणते ती. बघा प्रेक्षक तिला साप वाटत असतो मात्र ती काठी असते. कसं काय इथे सापडले नुपूर खरंच ना प्रेक्षक, एवढ्या मोठ्या जंगलामध्ये एवढ्या रात्री कसं काय बघा प्रेक्षक, कुठल्या दिशेने जाऊ मला काय कळतच नाही असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता इथे नुपूर हरवलेली असते बघा प्रेक्षक जंगलामध्ये. तर बघा प्रेक्षक हो ती जंगलामध्ये हरवलेली आहे आणि रात्रीची वेळ आहे तरी ती एवढी घाबरलेली नाहीये. म्हणजे कसं शक्य आहे ना, एक मुलगी एकटी रात्री एका जंगलामध्ये अडकली आणि तिला भीती सुद्धा वाटत नाहीये. खरंच खूपच कॅज्युअल दाखवलाय सीन. तर आता ती कॉल करते कोणाला तरी. रेंज पण नाहीये असं म्हणते नुपूर. मॅप लावून बघितलं असतं नाही तर असं म्हणते ती. हे जंगल बरंच घनदाट दिसतंय, कशी बाहेर पडू असं म्हणते ती. छे असं म्हणते ती. तर आता इथे रात्रीची वेळ असते. तर आता इथे इन्स्पेक्टरला दाखवलंय. तर आता तेवढ्यातच एक गाडी येते. नुपूरला फोन कसं करणार मी असं म्हणत असतो मल्हार. थांबा थांबा असं म्हणतो इन्स्पेक्टर. काय चाललं रे अचानक गाडी का थांबवलीस असं म्हणतो मल्हार. तुमची गाडी इथपर्यंत आली कशी? तुम्हाला कुणी अडवलं नाही मागे असं म्हणतो तो. नाही अडवलं सर, पण प्लीज मला आता जाऊ द्या, मला इमर्जन्सी असं म्हणतो तो. इमर्जन्सी आम्हाला पण आहे, पुढे रस्ता बंद करायचे आदेश आहेत आम्हाला असं म्हणतो इन्स्पेक्टर.
ब्रिजवरून पुराचं पाणी वाहत आहे, त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊ देता येणार नाही. मागे फिरा चला असं म्हणतो इन्स्पेक्टर साहेब. माझा ऐका ना प्लीज, मी माझ्या रिस्कवर जायला तयार आहे, पण मला आता जावं लागेल असं म्हणतो तो. तुम्हाला एकदा सांगून समजत नाही? म्हटलं ना मागे फिरा चला, रस्ता बंद आहे असं म्हणतो तो. सर प्लीज ऐका माझं, माझी बायको तिथे प्रॉब्लेम मध्ये असू शकते. मी नाही गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल साहेब. प्लीज इमर्जन्सी मला जाऊ देणार असं म्हणतो तो. मला काही माहित नाही, मी तुम्हाला इथून पुढे जाऊ देणार नाही असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. हॅलो असं म्हणत असतो आता इन्स्पेक्टर. तर तिथे मल्हार मात्र बघतो बघा प्रेक्षक, काय करायचं असं तो विचार करायला लागतो. तर आता इथे मल्हार उतरतो गाडीमधून खाली. तर आता मल्हार उतरलेला असतो आणि तो ड्रायव्हरला म्हणतो, ऐक तू गाडी इथेच मागे रस्त्याच्या बाजूला कुठेतरी ठेव, मी इथून पुढे चालत जातो असं म्हणतो तो. साहेब माझा ऐका, तुम्ही पुढे नका जाऊ, रिस्क पुढे असं म्हणतो तो. मला रिस्क घ्यावी लागेल, तो ऐक माझा, तू थांब इथेच, मी आलो असं म्हणतो मल्हार. अहो पण साहेब असं म्हणत असतो तो. तर आता इथे मल्हार आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता त्याला कळतच नाही कुठल्या बाजूला जाऊ म्हणून. तर आता इथे नुपूर मात्र अडकलेली असते बघा प्रेक्षक हो जंगलामध्ये, आणि आता तिथे तिला कुठे रस्ता आहे काय कळतच नसतं, आणि तिथेच कुणीतरी इश्यूज घालून आलेलं असतं. तर आता इथे मल्हार आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तिला आवाज ऐकायला येतो, नुपूर नुपूर म्हटलेला. मल्हार सर असं म्हणते आता नुपूर 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 असं म्हणत आता मल्हार आलेला असतं. तर आता नुपूर पण तिच्या दिशेने येत असते. नेटवर्क पण नाही इथे असं म्हणतो आता मल्हार. मल्हार सर असं म्हणते नुपूर. नुपूर नुपूर असं म्हणत असतो तो. कुठे गेली असेल ही असं म्हणतो तो. मल्हार सर असं म्हणते नुपूर. नुपूर असं म्हणतो मल्हार. मल्हार सर असं म्हणते आता नुपूर पण. नुपूर नुपूर असं म्हणतो आता मल्हार. नुपूर नुपूर असं म्हणत असतो तो. तर आता इथे नुपूर कुठे असतो असं म्हणत असतो तो. तर आता इथे नुपूर मात्र चालत असते बघा प्रेक्षक, आणि तिच्या पायामध्ये काय काय येत असतं, आणि तिला चालायला बरोबर येतच नसतं. तर आता ती चढते आणि येते वरती. तर आता नुपूर नुपूर असं म्हणत असतो मल्हार. मल्हार सर असं म्हणते ती. तर आता इथे तिला दिवा दिसतो ना, तर आता तिला वाटतं की मल्हारच आलाय म्हणून. तर आता ती त्या दिशेने चालत जाते बघा प्रेक्षक. तिला खूप जास्त आनंद झालेला असतो, मात्र दुसराच माणूस असतो. तर गुंड असतो कुठला तरी बघा प्रेक्षक हो. तर त्याचं तोंड बघून ती खूप जास्त घाबरते. सापडली असं म्हणतो तो. आता आमच्या तावडीत सापडली असं म्हणतो तो. तर आता तो जोरदार हसायला लागतो. तर आता इथे नुपूर पळून जात असते, तेवढा तर दुसरा पण मवाली येतो आणि दुसऱ्या बाजूने तिला येऊन हायजॅक करतो. तर आता नुपूर ट्रॅप झालेली असते दोन गुंडांमध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता मल्हार तिथेच असतो. तर नुपूर नुपूर म्हणत असतो तो. तर मल्हार सर असं म्हणत असते ती. तर आता इथे मल्हारला आवाज येतो. तर आता कुठून तरी आवाज येतो तिला. तर आता तो इकडे तिकडे बघायला लागतो. तिला मात्र किडनॅप करून घेऊन आत जात असतात. तर आता मल्हार तिथेच असतो. नुपूर नुपूर असं म्हणत असतो तो. तर आता इथे नुपूरला ते डांबून ठेवलेले असतात गुंड. तर नुपूर नुपूर असं म्हणत असतो आता इथे मल्हार. तर आता ते गुंड तिचं तोंड बंद करून बसलेले असतात. तर नुपूर नुपूर असं म्हणत असतो मल्हार. तर आता तिचं तोंड बंद केलेले असतात बघा प्रेक्षक गुंड. तर तिला बोलताच येत नाही, पाठीमागेच मल्हार असतो. तर आता इथे दगड पडलेला दिसतो मल्हारला. तर आता तो त्या दिशेने बघतो. मल्हार सर असं म्हणते नुपूर. तर आता तिला आवाज येतो. तर आता इथे खानविलकरांचं घर दाखवलंय. थोडा वेळ झाला अजूनही या मुलाचा पत्ता नाही असं म्हणते आता मावशी. पुढे गेला काय माहित असं म्हणते ती. अगं हो ना रेवती, केव्हापासून ट्राय करतोय, फोन लागतच नाही असं म्हणतो आता ताडेचा बाप. मला तर कळतच नाही, नुपूरचा सुद्धा फोन लागत नाही असं म्हणतो दीप. तर आता जिया म्हणते 1 मिनिट, मी आपल्या ड्रायव्हर दादांना फोन लावून बघते असं म्हणते जिया. तर आता ती फोन लावून बघते ड्रायव्हरला. तर आता ड्रायव्हर तिथे थांबलेला असतो. तर आता तो फोन घेतो. हॅलो असं म्हणतो ड्रायव्हर. हॅलो दादा कुठे तुम्ही? आहो ब्रोचा फोन लागत नाहीये, त्याला फोन द्या ना लवकर असं म्हणतो तो. मॅडम पोलिसांनी मध्येच रस्त्यात गाडी अडवली आहे आणि पाणी खूप वाढलंय, त्यामुळे मल्हार सर गाडीतच होते आणि आता ते गाडीतून निघून गेलेत, कारण आता इथे आम्हाला परमिशन नाही आहे गाडी पुढे घेऊन जायची असं म्हणतो तो. काय असं म्हणते जिया. तर सगळ्यांना धक्का बसलेला सोगा प्रेक्षक, आणि आता तो फोन ठेवतो ड्रायव्हर. काय झालंय असं म्हणते रेवती मावशी. काय म्हणत ड्रायव्हर असं म्हणते बघा प्रेक्षक इथे मावशी. ब्रो गाडी तिथेच ठेवून एकटाच निघून गेला असं म्हणते जिया. एकटाच निघून गेला असं म्हणते रेवती मावशी. अरे परमेश्वरा देवा, काय चाललंय सगळं असं म्हणते मावशी. हे सगळ्यांना त्या नुपूरमुळे घडतंय असं म्हणते ती. एवढी कसली काय अर्जन्सी होती त्याला असं म्हणतो दीप. तेच तर मला कळत नाही असं म्हणते जिया. आता त्याचा फोनही लागत नाही, आता काय म्हणायचं या वागण्याला असं म्हणते आता इथे मावशी. तर मल्हार आहे ना असा बेजबाबदार कधीच नव्हता असं म्हणते ताडीची आई. मग आज काय झालं त्याला असं म्हणतो तिचा बाबा. हेच कळत नाही मला असं म्हणते मावशी. हेच ना हे सगळं ना त्या नुपूरमुळे होते असं म्हणते मावशी. तर आता दीप फोन ट्राय करत असतो. तर आता जिया म्हणते नाही आपण असं नुसतं घरी टेन्शन मध्ये बसून काहीच पॉईंट नाही असं म्हणते जिया. तर आता ताडे भारतीने म्हणते म्हणजे अगं ब्रोला शोधायला जायला हवं ना दी चल. तर आता दीपला घेऊन जात असते जिया. 1 मिनिट असं म्हणते ताडे. एवढे का पॅनिक होताय तुम्ही असं म्हणते ताडे. काय असं म्हणते जिया. मला असं म्हणायचं आहे की नुपूर आणि मल्हार दोघे बाहेर आहे, त्यांचा पत्ता लागत नाहीये, त्यांचा फोन लागत नाहीये. तेवढ्या रात्री तुम्ही दोघं बाहेर पडणार का असं म्हणते ताडे. अगं ताडे असं कसं बोलतेस तू असं म्हणते मावशी. त्या दोघांना आपल्याला शोधायला लागेल ना असं म्हणते ते. हो असं म्हणते ताडे. मी एक काम करते, काय पोलीस अधिकारी माझ्या ओळखीचे आहे, त्यांना फोन करून त्यांची मदत घेते असं म्हणते ताडे. हा अरे पण वाढदिवसाचं सेलिब्रेशन राहिलं बाजूला आणि भलतंच काहीतरी होऊन बसला असं म्हणते ती ताडेची आहे. ही नुपूर जरी आपल्याला घरी काहीतरी सांगून गेली असती तर काहीतरी कळलं तरी असतं असं म्हणते रेवती मावशी. पण ती तर ब्रोला सांगून गेली आहे ना असं म्हणते आता जिया. त्याने सांगितलं ना मगाशी असं म्हणते. पण ती आपल्याला सांगून गेली आहे का, आपल्याला माहिती आहे का कुठे गेली आहे ती असं म्हणते मावशी. मलाही हळूहळू टेन्शन यायला लागलंय, काळजी करू नका, मी लगेच फोन करते पोलिसांना असं म्हणते ताडे. तर आता निघून जाते ती तिथून, आलीच मी म्हणून. तर आता मावशी म्हणते देवी माझ्या मल्हारला सुखरूप ठेव ग बाई असं म्हणते ती. तर आता सगळे खूप टेन्शन मध्ये असतात ताडेचे घरातले लोक. सगळ्याला ना नुपूर जबाबदार आहे.
तर आता इथे ताडे आलेली असते बाहेर आणि आता ती फोन करते. तर आता ती इन्स्पेक्टरला फोन लावते. हॅलो असं म्हणतो तो. आणि अपडेट असं म्हणते ती. मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम झालंय असं म्हणतो तो. गुड जॉब असं म्हणते ती. थँक्यू असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तर आता फोन ठेवते बघा प्रेक्षक होती. तर आता तो इन्स्पेक्टर पण तिचाच असतो बघा प्रेक्षक ताडेचा. तर आता इथे नुपूरला दाखवलंय तर तिला दोघेही गुंड आवडत असतात. तर आता मल्हार येतो. ए सोड तिला असं म्हणून आता बांबूनी मारायला लागतो बघा प्रेक्षक हो त्या गुंडाला मल्हार. नुपूर उठ असं म्हणतो मल्हार. तर आता तेवढ्यातच तो गुंड त्यांचा पाठलाग करत असतो. ए असं म्हणतो मल्हार. तर आता इथे बघा प्रेक्षक बांबूनी मारत असतो मल्हार त्या दोन्ही लोकांना. तर आता नुपूर खूप जास्त घाबरलेली असते. तर आता दोघांमध्ये खेचाखेची होत असते गुंडांमध्ये आणि मल्हारमध्ये आणि मल्हारवर ते खूप भारी पडत असतात. तर आता सावकाश सावकाश असं म्हणत असते आता इथे नुपूर. तर आता तो दोन्ही गुंडांना मारत असतो बघा प्रेक्षक बांबूने. सर मागून आलं बघा असं म्हणून सांगत असते नुपूर. तर आता इथे दोन्ही बाजूनी धरलेलं असतं मल्हारला. तर आता इथे फायटिंग चालू असते गुंडांची आणि मल्हारची. तर आता परत मारामारी होते दोघांमध्ये. तर आता गुंड पळून जातात बघा प्रेक्षक. माझा फोन असं म्हणते आता इथे नुपूर. नुपूर असं म्हणतो आता मल्हार. तर आता इथे नुपूर मिठी मारते बघा प्रेक्षक मल्हारला. तर आता ती रडायला लागते. नुपूर नुपूर तो ठीक आहेस ना असं म्हणतो मल्हार. तर आता रडत असते ती. तुम्ही आला नसता तर माझं काय झालं असतं असं म्हणते नुपूर. नुपूर मी तुला काही होऊ देणार नाही असं म्हणतो मल्हार. मी आलोय ना आता असं म्हणतो मल्हार. तुला काही नाही होणार नाही असं म्हणतो तो. रिलॅक्स असं म्हणतो तो. रिलॅक्स असं म्हणतो तो. तर आता नुपूर खूप जास्त रडत असते. पण नुपूर मी तुझ्यावर खूप रागवलंय असं म्हणतो मल्हार. अशा रस्त्याने एकटीने यायची काय गरज होती तुला असं म्हणतो मल्हार. मी तिथे तुझी वाट बघत असेल टेन्शन घेत असेल ह्याचं अजिबात तुला काही वाटलं नाही असं म्हणतो मल्हार. नुपूर इथून पुढे जर तू असं काही केलंस ना तर तुला एकटीला कुठे जाऊच देणार नाही मी असं म्हणतो मल्हार. तुला काही झालं ना तर मी जगू नाही शकणार तुला माहिती असं म्हणतो मल्हार. सॉरी सर असं म्हणते आता नुपूर. नुपूर मी तुला फोन केला होता तेव्हा काय झालं होतं म्हणजे तेव्हा तू खूप घाबरली होतीस पॅनिक होतीस खूप काय झालं होतं तेव्हा एक्झॅक्टली असं म्हणतो मल्हार. सर मी कॅबने इथे येत होते. तर आता ती सगळ्या गोष्टी सांगत असते बघा प्रेक्षक मल्हारला. तर आता इथे गाडी घेऊन येतो ओलावाला आणि त्या गाडीमध्ये बसून गेलेली असते नुपूर. तर आता त्यांना इन्स्पेक्टर कसं थांबवलेला असतो पुढे जायला असं म्हटलेलं असतो ना इन्स्पेक्टर मॅडम असं म्हटलेलं असतो मॅडम पुढे रस्ता बंद आहे असं म्हटलेलं असतो इन्स्पेक्टर. ब्रिज वरून पुराचं पाणी वाहत आहे त्यामुळे गाडी पुढे नाही जाऊ शकत असं म्हटलेलं असतो इन्स्पेक्टर. इथे वेळ खूप कमी आहे मला लवकरात लवकर संजनापर्यंत पोहोचायला हवं असं म्हटलेली से ना नुपूर. ती तिथून निघून गेली तर नाही नाही तिच्याशी बोलायचंच आहे काही झालं तरी असं म्हटलेली से नुपूर. तुम्ही दुसरा रस्ता पकडा असं म्हटलेली असते ना ती इन्स्पेक्टर. तर आता बघा प्रेक्षक नुपूर पण लहार सारखीच उतरलेली असते. इन्स्पेक्टर साहेब इथून मग पुढे जायचा रस्ता बंद आहे तर मग दुसरा कुठला रस्ता आहे का इथे असं म्हणते आता नुपूर. इथून अशा डाव्या हाताने जाणे पुढे वाहन मिळते का बघा असं म्हटलेलं असतो तो इन्स्पेक्टर. तर आता बघा प्रेक्षक नुपूरला त्याने गंडवलेलं असतं आणि जंगलामध्ये पाठवलेलं असतं. तर त्यामुळे नुपूर गेलेली असते जंगलात बघा प्रेक्षक. तर आता मल्हारला शॉक बसलेला असतो असं कसं काय सांगितलं तिला म्हणून. तर आता नुपूर आलेली असते जंगलात त्या माणसाचं ऐकून बघा प्रेक्षक होता इन्स्पेक्टरचा जो तायडेचा असतो ना माणूस तो. अरे देवा असं म्हणते नुपूर. कुठे आले मी काय कळतच नाहीये मला असं म्हणते नुपूर. हा तर पूर्ण जंगल एरियाच दिसतोय असं म्हणते नुपूर. इथून बाहेर कशी जाऊ असं म्हणते ती. वाट दिसत नाहीये रस्ता दिसत नाहीये. तर आता तेवढ्यातच तिला कॉल आलेला असतो मल्हारचा. मल्हार सर असं म्हणते आता नुपूर आणि उचललेली असते ना ती कॉल. तर हा सगळा फ्लॅशबॅक आहे. मी इथे कर्जत जवळ ना एका जंगलामध्ये हरवली आहे सर असं म्हटलेली असते ना नुपूर. इथून कसं बाहेर यायचंय मला माहितच होत नाही असं म्हटलेली असते ना ती. तर आता इथे सगळं सांगत असते ते घडला प्रकार मल्हारला आणि म्हणून मी इथे पोचले असं म्हणते आता नुपूर. बरं चल असं म्हणतो मल्हार. आता आपल्याला इथून निघावं लागेल. इथून रस्ता सापडेल का आपल्याला असं म्हणते ती. खरं तर कुठल्या दिशेने जायचंय मलाही कळत नाही असं म्हणतो मल्हार. असं कसं काय कळत नाही असं म्हणते नुपूर. तुमचं लक्ष नव्हतं का आपण कुठल्या रस्त्याने चाललोय ते असं म्हणते नुपूर. म्हणजे असं म्हणतो मल्हार. म्हणजे का म्हणजे सर तुम्ही रस्ते लक्षात ठेवायला हवे होते ना असं म्हणते नुपूर. मी टेन्शन मध्ये होतो तुझी काळजी वाटत होती मला असं म्हणतो मल्हार. तुकडे दिसतेस का मी ते बघत होतो रस्त्याकडे माझं लक्षच नव्हतं असं म्हणतो तो. नाही राहिला रस्ता लक्षात राहिला असता तर आम्ही इथून बाहेर पडलो असतो ना बाहेर निघाल असतो आतापर्यंत असं म्हणते ती. तुम्ही स्वतः जंगलात रस्ता चुकला ते चालतं आणि मी रस्ता विसरलो तर ते नाही चालत असं म्हणतो तो. मला वाद नाही घालायचंय तुमच्याशी असं म्हणते ती. मला पण वाद नाही घालायचं तुझ्याशी असं म्हणतो तो. आपण एक काम करू कुठल्या तरी रस्त्याने जायचंच आहे ना तुला काय वाटतं आपण ह्या रस्त्याने जाऊयात असं म्हणतो मल्हार. तर आता तो एक दिशा दाखवतो तिला. नाही असं म्हणते नुपूर. इथून जाऊया असं म्हणते ती आणि दुसरी जागा दाखवते. कुठल्या तरी रस्त्याने जायचंच आहे ना तर कदाचित ह्याच रस्त्याने गेलं तर हायवे लागेल आपल्याला असं म्हणतो मल्हार. तर आता इथे मल्हार आणि नुपूर दोघे जात असतात बघा प्रेक्षक जंगलात त्या वाटेतनं. तर आता इथे नाईट ड्रेस घालून बसलेले असते तायडे. तर आता इथे तिचे आई बाबा येतात. तर आता तिची आई ते म्हणते तायडे 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 ऐक ना अगं काय चाललंय ग सगळं असं म्हणते ती. मल्हार आणि नुपूर कुठे येतं जाऊन असं म्हणते ती. काहीच पत्ता नाही त्यांचा. अगं आपण काय करायचं ग असं म्हणते तिची आई. खूप टेन्शन मध्ये असते ती. बघा ना ही काही बोलतच नाहीये टेन्शन येते ना असं म्हणते ती. तू जरा गप्प बसशील का असं म्हणतो तिचा बाबा. तर ठीक आहे असं म्हणते तिची आई. तर आता तो म्हणतो काय प्लॅन असेल ना तायडेकडे. तर आता ती म्हणते प्लॅन प्लॅन. तर आता इथे ताडी चिडते म्हणते एक गप्पे. तर ती म्हणते तिने सांगितलं ना गप्पा बसायला असं म्हणते तायडे. खरंच खूप बेचारा दाखवले तायडेच्या आईला बघा प्रेक्षक म्हणजे तिला अक्कल कमी असते त्यामुळे तायडेने तिचा बाबा कसंही वागवत असं तिच्या आईला. तुम्ही बरोबर बोलताय बाबा सगळं माझ्या प्लॅनानुसारच चाललंय असं म्हणते तायडे. वाटलंच होतं मला असं म्हणतो आता इथे तायडेचा बाप. नुपूरला गायब करण्यामागे तुझा काही हात असं म्हणतो तिचा बाबा. तर आता तायडे हसते बघा प्रेक्षक. तर आता धक्काच बसतो तिच्या आईला. तर आता तायडे म्हणते हा आगावपणा कसा बाहेर पडणार आहे ना आता. माझी माणसं मागावर ठेवलेत मी तिच्या असं म्हणते तायडे. तायडे असं म्हणते तिची आई सगळं काय करतेस तू असं म्हणते ती. कारण ती ते सगळं शोधायचा प्रयत्न करतेय जे तिने शोधायला नको आहे असं म्हणते तायडे. ती जर तायडेच्या वाकड्यात शिरली ना
तर मग तायडे खूप वाईट तिच्या वाकड्यात शिरेल असं म्हणते तायडे म्हणत आता जिया आलेली असते. तर आता भीती वाटते तायडेला जियाने ऐकले का म्हणून. तर आता इथे परत जंगल दाखवलंय आणि मल्हार आणि नुपूरला दाखवलंय. तर आता दोघेही मार्ग काढत काढत येत असतात बघा प्रेक्षक हो जंगलाच्या बाहेर. रस्ता कुठे चालतोय मला कळतच नाही असं म्हणते नुपूर. तर मल्हार म्हणतो नुपूर एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या असं म्हणतो मल्हार. काय असं म्हणते नुपूर. तुला आणि मला पोलिसांनी एकाच ठिकाणी थांबवलं असं म्हणतो मल्हार. हो असं म्हणते नुपूर. कारण पुढचा रस्ता बंद होता ना असं म्हणते ती. पण मग तिथे दुसऱ्या गाड्या पण असायला हव्या होत्या ना. त्यांना पण थांबायला हवं होतं ना पोलिसांनी असं म्हणतो नुपूरला मल्हार. तर आता नुपूर पण विचारात पडते. अरे हो असं म्हणते नुपूर. हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणजे तुम्हाला आणि मला अडवून पुढे रस्ता बंद आहे असं सांगितलं ते नाही असं म्हणते नुपूर. असं असू शकतं ना असं म्हणतो मल्हार. पण आपल्याला मुद्दाम अडवून चुकीची माहिती का दिली असं कुणी का करेल आपल्याबद्दल असं म्हणते ती. असं म्हणतो मल्हार बरोबर. खरं तर मलाही तेच वाटतंय असं मुद्दाम कुणी का करेल. तर आता दोघे विचार करत असतात. तर आजचा भाग इथे समोर बघा तरी कॅपमध्ये काय ते. तर आता इथे बघा प्रेक्षक नुपूर स्वयंपाक करत असते. तर आता इथे मिसेस खानविलकर झाला का सरप्राईज तयार असं म्हणत असतो मल्हार. तर आता इथे चुलीवरती पिठलं आणि भाकरी करत असते बघा प्रेक्षक नुपूर. हॅपी बर्थडे टू यू असं म्हणते ती. वाव असं म्हणतो मल्हार. तर आता ते दोघेही पिठलं भाकरी खात असतात. तर आता इथे दीप म्हणतो आपण थोडा वेळ वाट बघून येतं. सरळ पोलिसांकडे जो असं म्हणतो दीप कशाला त्याची काय गरज नाही असं म्हणते तायडे. त्या अपशगुनी नुपूरला म्हणाले होते की तिला घरात घेऊ नकोस. पण कुणीच माझं ऐकलं नाही असं म्हणते मावशी. एक शेवटचा प्रश्न असं म्हणतो मल्हार. तर आता इथे नुपूर म्हणते शेवटचा प्रश्न इथे विचारा आणि आमच्या सगळ्यांची उत्तरं या दरवाजा पाठीमागे आहे असं म्हणते आता इथे नुपूर. दार उघड असं म्हणते आता नुपूर. तू कुणाला भेटायला अधीर झाली होतीस हे कळलंय मला असं म्हणतो मल्हार. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अजून एक्सक्लुसिव्ह बघायचे असतील तर व्हिडिओ बघतच राहा.